नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे रेखा फॅशन मराठीमध्ये. आज आपल्याला अ, 34 छाती कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करायचे आहे. तर तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उंची आहे आपली 13.5 इंच. 1 इंच मार्जिनसाठी ॲड करून पूर्ण उंची आपल्याला 14.5 इंच घ्यायची आहे. आणि शोल्डर घेतलेला आहे आपण 5.5 इंच. मुंडा घेतलेला आहे आपण 5.25 इंच. छातीचा जो चौथा आहे तो घेतलेला आहे आपण 8.5 इंच. 34ची छाती आहे आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी. अशा पद्धतीने जी पूर्ण घडी आहे आपली 10.5 इंचाची. ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे. तर मोंढ्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. मागच्या भागाचा जो मोंढा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. बरोबर पाहू शकता तुम्ही. आणि पुढच्या भागाला जो मोंडा आहे तो आपल्याला 1.25 इंचाचा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी छोटंसं पेननी टिक मार्क करून घेते. आणि हे बघा, अशा पद्धतीने जो तुमचा मोंडा आहे त्या मोंढ्याला छोटे छोटे डॉट द्यायचे आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे. झालेला आहे आपला फ्रंट साईडचा आणि एक मोंढा झालेला आहे आपला बॅक साईडचा. आणि इथं थोडंसं आपल्या मोंढ्यामध्ये थोडंसं इथं बगलत थोडं खाली घ्यायचं आहे. झालेला आहे आपला मोंढा पूर्ण डार्क करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला गळा रुंदी मोजायची आहे. गळाचं जे शोल्डर आहे ते आपण 2.5 इंचाचं आणि 1/2 इंच मार्जिनसाठी पूर्ण शोल्डर आपण 3 इंच घेतलेला आहे. आणि गळा रुंदी बरोबर 2.5 इंच आहे. उंची आहे 6 इंच. खालून सुद्धा आपल्याला 2.5 इंचाचीच रुंदी घ्यायची आहे. ह्या पद्धतीने हा गळ्याचा बॉक्स काढून घ्यायचा. आणि कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला गोलच गळा घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा आपल्याला डिझाईनचा गळा घेता येतो. पण आपल्याला काय करावं, जी कटोरी आहे पुढची ती बंद कटोरी शिवावं लागेल. त्याच वेळेस आपण कटोरीचा डिझाईनचा गळा घेऊ शकतो. आणि 2.5 इंचाची आपण योगपट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे. सरळ रेषा मारून घ्यायच्या योगपट्टीला. आणि योगपट्टीसाठी आपल्याला वरती 1.5 इंचानी घ्यायचं वाढून. आणि खालती जे आहे आपण 3 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि मग योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा. झालेला आहे आपला योगपट्टीचा पूर्ण शेप तयार झालेला आहे. आता आपल्याला छातीचा पॉईंट टाकायचा आहे. तर आपण जो छातीचा जो पॉईंट आहे तो कसा घ्यायचा आहे, जे आपण घडी घेतलेली आहे ते घडीच्या निम्म घ्यायचा आहे. खूप सोपी आहे पद्धत. ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि बरोबर तुमची जो छातीचा पॉईंट आहे तो बरोबर येणार आहे. 4.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. इथून आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि एक सरळ रेषा मारून घ्यायची. आणि छोटे छोटे आधी काय करायचे आहे, आपल्याला डॉट द्यायचे आहे. हे बघा, ह्या पद्धतीने असे डॉट देऊन घ्यायचे. आणि मग आपल्या कटोरीला डार्क करून घ्यायचं आहे. ही झाली आपली पूर्ण कटोरी. आता आपल्याला जो टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आपला उंचीप्रमाणे असतो. तर मी 10.5चा टक्स पॉईंट घेतलेला आहे. आणि 1/2 इंच मार्जिनसाठी असं पूर्ण जो आहे आपला 11 इंचाचा टक्स पॉईंट. आणि बघा खालती बरोबर आपलं 1 इंच आलेला आहे. आता आपण 1.5 इंचाने सुद्धा आपलं शोल्डर सुद्धा डन करायचं आहे आपल्याला. हे बघा, आपण शोल्डर डन केलं तर आपलं शोल्डर उतरायचा प्रॉब्लेमही राहणार नाही आणि शोल्डर व्यवस्थित बसणार आहे. आता आपण पेपर कटिंग करू. आपल्याला गळा उंची घ्यायची आहे. गळा आहे 4 इंचाचा. 1/2 इंच मार्जिनसाठी घेऊन 4.5 इंचावर मार्किंग करून आडवा आपल्याला 2.5 इंच, वरतून सुद्धा आपण 2.5 इंचच घेतलेला आहे.
आणि एक सरळ रेष मारून घ्यायची आहे स्केलच्या साहाय्याने. आणि जो तुम्हाला गळा आवडेल, तुम्हाला गोल गळा आवडू किंवा तुम्हाला कोणत्या डिझाईनचा गळा आवडू, जो गळा आवडेल तुम्ही त्या गळ्यावर तुमच्या आवडीनुसार डिझाईन घेऊ शकता. हे बघा, मी ही डिझाईन घेतलेली आहे. आता आपल्याला थोडासा वरून शेप द्यायचा आहे. पाहू शकता किती छान शेप आलेला आहे आपल्या गळ्याला. हे झालेला आहे आपला पाठीमागचा गळा पूर्ण तयार. 4.5 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आपल्याला उभा. तुम्ही 4.5 किंवा 5 इंचाचा घेऊ शकता. आणि अर्धा इंचावर आपण फिटिंगच्या आहे त्या पाठीमागच्या टक्सच्या आहे त्या टिपा मारून घ्यायच्या आहे. हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झाला. आता आपल्याला कटोरीवरून आपली कटोरीचं माप काढायचं आहे. ते बघा, अशा पद्धतीने मी कटोरी ठेवून घेतलेली आहे. आणि कटोरीची जी आहे पूर्ण आकृती काढून घ्यायची आहे आपल्याला. झाली आपली आकृती पूर्ण आपण तर काढून घेतलेली आहे. आणि टक्स पॉईंट पण वर एक टिक मार्क करून घ्यायची. आपला कटोरीचा टक्स पॉईंट काढायचा राहिलेला होता. मधला जो टक्स आहे मेन टक्स, अशा पद्धतीने कटोरी फोल्ड करून घ्यायची आणि टक्स काढून घ्यायचा आहे. आणि सरळ रेष मारून घ्यायची आपण टक्स पॉईंटवर. हे बघा, पूर्ण टक्स आहे आपल्याला 2.25 इंचाचा घ्यायचा आहे. कोणी 2.5 इंचाचा घेता, आपण 2.25 इंचाचा टक्स घेतला. इथून 1.5 इंच वाढवून घ्यायचे आपल्याला. याही कडेने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि बरोबर 8.5ची आपली छाती भरलेली आहे. सरळ रेष मारून घेतलेली आहे आपण 2.25 इंचाचा जो टक्स आहे तो. आणि वरती आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि अशी तिरकी रेष मारून घ्यायची हुकलूक पट्टी जवळ. आणि आपण काय करू, पेपर आपला खूप मोठा आहे तर आपण थोडासा पेपर कट करून घेऊ आणि पेपर फिरवून घेऊ. आणि मग आपल्या कटोरीला असं हलक्या हाताने छोटे छोटे डॉट देत चालायचं आहे. आणि शेप देऊन घ्यायचा आणि डार्क करून घ्यायचा. ही झालेली आहे आपली कटोरी डार्क पूर्ण. हे बघा, कटोरीला खालून शेप द्यायच्या 2 पद्धती आहे. आपण अशा तिरक्या पण देऊ शकतो. आणि जर तुम्हाला वाटलं तुम्हाला खालून कटोरी गोल घ्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण शेप देऊ शकता. ही झालेली आहे आपली 34 छाती कटोरी ब्लाऊज पूर्ण पेपर कटिंग तयार झालेली आहे. उंची आपली 13 इंच 13.5 इंचाची आहे. आपण मार्जिंगसाठी 1 इंच घेणारच आहोत. आणि बरोबर टिचिंग करायच्या वेळेस आपली 13.5 इंचच भरणार आहे. आता आपली जी आहे आपण कटोरी कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरीचा मध्य पॉइंट काढून घ्यायचा. हे बघा, असे जर आपला वरती 1 इंच जर उरलं तर आपली कटोरी परफेक्ट आली आहे असं समजून जायचं. आडवा टक्स आहे आपला 1.5 इंचाचा. उभा आहे आपण 2.25 इंचाचाच घेतलेला आहे. आणि एक तिरकी रेष मारून घ्यायची. हा झाला आपला टक्स. आणि कैचीने छोटासा असा कट लावून घ्यायचा. आणि जर तुम्हाला वाटलं गोल शेप नको आहे तर तुम्ही तिरका शेप पण देऊ शकता. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही शेप कसा पण द्या. मोजून घ्या. आपला जो टक्स आहे उभा तो 2.25 इंचच भरणार आहे. आणि इथं पण छोटासा कट देऊन घ्यायचा. हे बघा, पाहू शकता आपल्या कटोरीला किती छान शेप आलेला आहे. आणि पॉइंट आणि टक सुद्धा खूपच छान आलेला आहे. ही झाली आपली 34 साईज कटोरी ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण काय करू, योगपट्टीमध्ये जे आहे आपल्याला
पाऊण इंच वाढवायचं आहे. आपण क्रॉसपट्टीमध्ये किंवा कटोरीमध्ये नाही वाढवलं तर आपल्याला योगपट्टीमध्येच वाढवायचं आहे. तर आपण योगपट्टीमध्ये पाऊण इंचाने वाढवून घेतलं तर आपल्या फिटिंगला पुढचा जो पार्ट आहे त्या पार्टला प्रॉब्लेम येऊ शकतो फिटिंगला. ब्लाऊजला उंचीला पुढचा जो ब्लाऊज आहे आपला उंचीसाठी कमी पडू शकतो. तुम्ही कोणता पण ब्लाऊज कटिंग करा तर आपल्याला पुढच्या पार्टमध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा वाढवूनच घ्यायचा आहे. मी आधी म्हणजे मी ह्या पार्टमध्ये वाढवून घेतलेला आहे. ते मी आपलं जे माप आहे त्या मापावर लिहून घेते, कारण का हे जे माप आहे एका कस्टमरला द्यायचं आहे. त्याच्यावर मी सगळी माहिती लिहिते, त्यांना समजेल अशी. झालेली आहे आपली क्रॉसपट्टी कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर आपली बाहीची उंची आहे 3 इंचाची बाही आहे. सहा इंचाचा आपला दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला 2 इंच मार्जिंगसाठी. आणि उंची आहे आपली 4. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. कॅप हाईट आपण 2.5 इंचाची घेतली आणि दंडघेरापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि 2 इंचापेक्षा सुद्धा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला. आणि अशा ह्या तिरकटीप्या रेषा मारून घ्यायच्या आपल्या. इथून एक इंचावर पॉईंट देऊन आणि बाहीला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाहीला शेप देऊ शकता. तो झालेला आहे आपला पाठीमागच्या बाहीचा शेप आणि जो खोल बाजूचा घेतलेला आहे तो पुढच्या बाहीचा शेप आहे. आपल्याला दोन्ही बाहीचा शेप आहे तो डार्क करून घ्यायचा आणि जी बाही आहे आपली कटिंग करून हे बघा, ही जी आपली बाही आहे आपण ती कटिंग करून घेतोय आणि बाहीचा जो मध्य सेंटर सुद्धा काढायचा आहे आपल्याला आणि जी खोल बाजू आहे ती सुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने ही कटिंग करून टाकायची आणि बाहीला फोल्ड करून घ्यायचा आणि जो मध्य सेंटर आहे तिथं टक्स म्हणजे सेंटर काढून घ्यायचा आणि आपण पूर्ण पार्टावर आपल्या ब्लाऊजची जी आहे पूर्ण माहिती लिहून देणार आहोत, कारण का कस्टमरला हे माप आपल्याला द्यायचं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि तुम्हाला जर काही ब्लाऊजविषयी काही माहिती विचारायचं असेल तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.